श्रीगोंद्यात भाजप नगरसेविकेच्या पतीची दादागिरी, झाडाच्या फांदीवरून केली मारहाण। नेमकं प्रकरण काय? श्रीगोंद्यात एका झाडाच्या फांदीवरून सुरू झालेला वाद थेट मारहाणीपर्यंत पोहोचला आणि आता नगर परिषदेतही त्याचे पडसाद उमटले आहेत। शहरातील काळाकाई चौकात नागरिकाच्या घरात आलेली झाडाची फांदी तोडण्यासाठी नगर परिषदेच्या ठेकेदाराने क्रेन लावली होती। मात्र भाजप नगरसेविकेच्या पतीने याला आक्षेप घेत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याची वाद घातल्याचा आरोप आहे। माझ्या परस्पर क्रेन कशी लावली असा सवाल करत संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे। यानंतर नगर परिषद कार्यालयात जाऊन विद्युत अभियंता आकाश सानप आणि पाणी पुरवठा अभियंता सागर पडोळकर यांनाही शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही प्रभागातील कामावरून एका कारागिराला शिवीगाळ झाल्याचा दावा नगर परिषदेकडून करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी थेट इशारा दिला, अशी घटना पुन्हा घडल्यास नगरसेविकेच्या अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल।